तदीयम्पि संघं शरणं गच्छामि। ते शरणगमन संपूर्ण आमन्ते पानातिपाता वीरमणि शिक्षापदं समादयामि। पानातिपाता वीरमणि शिक्षापदं समादयामि। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचाराला आणि कार्याला अभिवादन। त्यागमाता रमाई यांच्या जीवनकार्याला आणि त्यागाला सुद्धा अभिवादन। आज आपण धम्मपदाची 197वी 198वी आणि 199 अशा 3 गाथा आणि या 3 गाथांवर एकच कथा आहे। ही कथा शाक्य आणि कुलीय यांच्यातील भांडणांविषयीची कथा आहे। यांच्यातील भांडणातील तथागतांनी जी मध्यस्थी केली त्याविषयीची कथा आहे। तर आपण पाहूया ह्या गाथा काय आहेत। धम्मपद गाथा नंबर 197। सुसुंखवत जीवामवेरिनेषु अवीरेणु वेरेनेषु मनुष्येषु विहराम अवेरिणो। म्हणजे या संसारामध्ये आपण वैऱ्यांमध्ये अवैरी होऊन आम्ही सुखपूर्वक जीवन व्यतीत करीत आहोत। वैरी मनुष्यामध्ये अवैरी होऊन आम्ही विहार करीत आहोत। पहा,
जर वैरीच लोक असतील आणि त्यासोबत आपणही वैरी होऊन जर गेलो तर काय होईल? तर आपल्याला शांती मिळणार नाही आणि जगामध्ये हाहाकार निर्माण होईल. बुद्ध काय म्हणतात की वैऱ्यामध्ये अवैरी होऊन आम्ही सुखपूर्वक जीवन व्यतीत करीत आहोत. वैरी मनुष्यामध्ये अवैरी होऊन आम्ही विहार करीत आहोत. आणि 198ची गाथा आहे. सुसुंखवत जीवाम आतुरेषु अनातुरा आतुरेषु मनुष्येषु विहराम अनातुरा. याचा अर्थ आहे रोगी मनुष्यामध्ये रोगरहित राहून आम्ही सुखपूर्वक जीवन व्यतीत करीत आहोत. रोगी माणसांमध्ये स्वस्थ राहून आम्ही विहार करीत आहोत. त्यानंतरची गाथा 199 आहे की सुसुखं वत जीवाम उत्सुकेषु अनुसुका उत्सुकेषु मनुष्येषु विहराम अनुसुका. म्हणजे आसक्त मनुष्यांमध्ये अनासक्त राहून आम्ही सुखपूर्वक जीवन जगत आहोत. आसक्त मनुष्यामध्ये आम्ही अनासक्त राहून विहार करीत आहोत. पहा, तर याचा घटनाप्रसंग पहा काय आहे. शाक्य आणि कोलियांचे पाण्यासाठी उद्भवलेल्या भांडणाचे सलोख्यात रूपांतरण करताना शाक्य व कोलीय यांना उद्देशून वरील तीनही गाथा भगवंतांनी म्हटलेल्या आहेत, उच्चारलेल्या आहेत. शाक्य आणि कोलीय राज्यांच्या मधोमध एक रोहिणी नदी होती. तिच्यावर बांध घालून दोन्ही जनपदवासी शेताचे सिंचन करीत असत. एकावेळी ज्येष्ठ महिन्यात पाऊस न पडल्याने पीक सुकत असलेली पाहून दोन्ही जनपदवासी म्हणजे दोन्हीकडचे लोक शाक्य आणि कोलियांचे नोकर आपापल्या शेतामध्ये सिंचन करण्यासाठी रोहिणी नदीवर आले. दोन्हीकडील लोक आपल्या शेतांना प्रथम पाणी देऊ इच्छित होते. दोन्हीकडील लोक आपल्या शेतांना काय करू इच्छित होते? प्रथम पाणी देऊ इच्छित होते. प्रथम पाणी देऊ इच्छित होते म्हणजे पहिले मी देतो बस. म्हणजे आपण जर कॅनॉलवर सुद्धा आपण पाहतो, त्या कॅनॉलला पाणी 8-8 दिवस सुटते पाठ. तर त्याला जर पाणी वाहत असते 8 दिवस, पण तरीही कॅनॉलवर जे भांडणं होतात शेतकऱ्यांची ती फक्त याच गोष्टीसाठी होतात की पहिले मी देतो. तर यासाठी बऱ्याच वेळा शेतकरी लोक काही शेतकऱ्यांनी उलटं फावळंच डोक्यामध्ये घातलेलं आहे, रक्तबंबाळ झालेला आहे. अशा घटना कमी आहेत, परंतु घटना मात्र आहेत. तर त्यामध्ये बुद्धाचं काय मत आहे की असा जो वाद असतो हा वाद पाण्यासाठी आहे का? तर आपल्याला वाटेल की हो पाण्यासाठी आहे. परंतु पाणी तर पाटामध्ये वाहत आहे ना. पाण्यासाठी वाद नाही, तर प्रथम पाण्यासाठी वाद आहे की पहिल्यांदा मला घेऊ द्या पाणी. तो ज्याच्या शेतामध्ये आहे तो तिथेच अडवतो आणि खाली पाणी जाऊच देत नाही. पाणी तर वाहत आहे, पाणी तर येणारच आहे, पण प्रथम घेण्यासाठी वाद आहे. पाहूया बुद्ध काय म्हणतात पुढे आणि हा प्रसंग काय आहे. दोन्हीकडील लोक आपल्या शेतांना प्रथम पाणी देऊ इच्छित होते. या कारणाने त्या दोन्ही पक्षांमध्ये भांडण जुंपले. ही बातमी त्यांचे मालिक शाक्य आणि कोलीय यांच्यापर्यंत पोहोचली व त्यामुळे ते आपल्या सुसज्ज सैन्यासह युद्ध करण्यासाठी निघाले. त्यावेळी प्रातकाळी भगवंतांनी महाकरुणा समापत्तीमध्ये लोकावलोकन करताना पाहिले की पहा
त्यांनी सकाळी सकाळी भगवंतांनी महाकरुणा समापत्तीमध्ये लोकावलोकन करून पाहिलं. हे महासमापत्ती जे आहे ही ध्यानाची अवस्था आहे. तर या ध्यानाच्या अवस्थेमध्ये त्यांनी लोकावलोकन केलं, लोकांचं अवलोकन केलं आणि त्यामध्ये त्यांनी पाहिलं की शाक्य आणि कोलीय परस्पर युद्धासाठी अगदी सिद्ध झालेले आहेत. त्यावेळी रोहिणी नदीच्या जवळपास काठावर रोहिणी नदीच्या काठावर बुद्ध ध्यान करीत बसले होते. पुढील अनर्थ घडू नये म्हणून त्यांनी तेथे उपस्थित राहण्याचा निश्चय केला आणि तेथे येऊन युद्धासाठी तत्पर झालेल्या दोन्ही सैन्यांच्या मध्ये येऊन उभे राहिले. भगवान उपस्थित होताच शाक्य आणि कोलियांनी आपापली शस्त्रे फेकून दिली व भगवंतांना प्रणाम करत म्हणाले. तथागतांनी तिथे उपस्थित दोन्ही बाजूंच्या राजांना विचारले, म्हणजे शाक्यांच्या राजाला विचारलं आणि कोलियांच्या राजाला विचारलं की महाराज हा झगडा कसला, हे भांडण कशासाठी. तेव्हा दोन्ही बाजूच्या राजांनी उत्तर दिले, म्हणते आम्हासही माहीत नाही. भगवंतांनी विचारले, मग कोणास माहीत आहे. अकारण शस्त्रे उचलल्या गेले कसे काय, आणि कारण न विचारताच कारण तर शोधायचं होतं. दोन्ही राजे म्हणाले, कारण सेनापतींना माहीत असावे की शस्त्र का उचलले. तर सेनापती म्हणतात सेनापतींनाही माहीत नव्हतं. त्यांनी उपसेनापतीकडे इशारा केला की उपसेनापतीला माहीत असेल. उपसेनापतींनी सैन्याकडे बोट दाखवले की ते कारण त्यांना माहीत असेल युद्धाचा आम्ही कशासाठी करतो. आणि शेवटी सैनिकांनी नौकराकडे जेव्हा कुठेतरी माहिती मिळाली की त्यांनी पाण्यासाठी हा झगडा केला. नौकर म्हणाले, भगवान भांडणाची सुरुवात पाण्यासाठी झालेली आहे आणि रोहिणीचे पाणी प्रथम आम्हास मिळावे अशी आमची इच्छा होती. यावर भगवान म्हणाले, म्हणजे भांडण पाण्यासाठी असेल तर पाणी तर सदा वाहत आहे, ती नदी आहे आणि नदीमध्ये पाणी तर वाहत आहे, म्हणून भांडण पाण्यासाठी वाटत नाही. तर भांडण हे पाणी प्रथम कोणी वापरावे यासाठी आहे. पाणी कशासाठी आहे, प्रथम कोणी वापरावे यासाठी आहे. म्हणून पाण्याला दोष देऊ नका. बुद्ध हसले आणि त्यांनी शाक्य आणि कोली यांच्या प्रधानांना विचारले बुद्धांनी की महाराज, ज्या पाण्यासाठी तुम्ही भांडण करायला आले होते, आपापले नौकर चाकर, सैनिक, सेनापती, उपसेनापती आणि शस्त्रास्त्र घेऊन ज्या पाण्यासाठी तुम्ही घेऊन आले होते त्या पाण्याचे मूल्य काय आहे, म्हणजे पाण्याचं मूल्य काय आहे. आता जर विचारलं असतं की पाण्याचं मूल्य काय तर त्यांनी सांगितलं असतं की एक जार काय म्हणतो आपण त्याला, एक जे 20 रुपयाचे येते बकेट, एक जार आपल्या घरीमध्ये जे येते एवढा डबा तो कॅन, एक कॅन 20 रुपयाची. म्हणजे तेव्हा भगवान बुद्धांनी विचारलं की या पाण्याचं मूल्य काय, तर तेव्हा त्यांनी काही सांगितलं नाही. पण आता जर विचारलं पाण्याचं मूल्य काय, तर एक कॅन 20 रुपयाची, एवढं मोठं पाण्याचं मूल्य आहे. हे जर 20 वर्षापूर्वी अशी कल्पनासुद्धा आपण करू शकत नव्हतो की एक हंडाभर पाणी 10 रुपयात विकल्या जाईल, अशी कोणी कल्पना तरी करू शकत होता का 20 वर्षापूर्वी. पाणी म्हणजे कसं होतं, पाणी म्हणजे निसर्गाची देणगी, सगळ्यांसाठी खुलं, सगळ्यांसाठी मुक्त, कुठेही जा भरपूर पाणी. पण आता एक
1 लिटर पाणीसुद्धा विकत घ्यावं लागते, म्हणजे पाणी प्यायचं विकत घ्यावं लागते. ही कल्पना 30 वर्षापूर्वीची करून पहा, की तेव्हा जर कोणी सांगितलं असतं तर म्हटलं असतं की हा काहीतरी शिल्लक सांगते, फपाऱ्या सांगते. 20 आणि 30 रुपयात पाणी कुठे विकल्या जाईल का? पण आता विकल्या जाते. तर तेव्हा बुद्धाने विचारलं की पाण्याचं मूल्य काय आहे? तर पाण्याचं मूल्य त्या काळामध्ये काहीच नव्हतं. आता विचार करा की तुम्ही जेव्हा लहान होते तर पाण्याचं मूल्य काय आहे? अहो, पाणी तर सोडून द्या, तुमच्या काळात, तुमच्या लहानपणच्या काळात ताकाचं मूल्य नव्हतं. गळवा, जग, कळशा भरू ताक मोफत वाटल्या जायचं. आता जर पाहिलं तर ताक मिळत नाही. शहरामध्ये ताकाचे पाऊच आलेले आहेत, 10-10 रुपयाचे छोटे ताकाचे पाऊच आहेत. काळ बदलला. तर बुद्धांनी विचारलं की पाण्याचं मूल्य काय आहे? तर तेव्हा पाण्याचं मूल्य काहीच नव्हतं, काहीच नाही. तुम्हीसुद्धा अनुभवलं की तर तेव्हा असं विचारल्यावर तो प्रधान फार लज्जित झाला आणि लज्जेने त्यानं उत्तर दिलं की भगवान, पाण्याचं मूल्य अल्प मात्र आहे, फारच कमी आहे, अगदी थोडं. आणि मग भगवान बुद्ध म्हणतात की मनुष्याचे मूल्य काय आहे? बुद्धाने विचारलं की मनुष्याचं मूल्य काय? यावर राजा व प्रधान संकोचाने उत्तरले की मनुष्याचं मूल्य एवढं आहे की ते मूल्य सांगताच येत नाही. माणूस हा अमूल्यवान आहे. माणसापेक्षा मौल्यवान काय असू शकते? तेव्हा बुद्ध म्हणाले की मग विचार करा, अल्पमात्र मूल्यासाठी, की ज्या पाण्याची काहीच किंमत नाही, अशा पाण्यासाठी अमूल्य अशा माणसावर तुम्ही हल्ला करता, अमूल्य अशा माणसावर तुम्ही त्यांच्यासोबत युद्ध करता, अमूल्याचा नाश करायला निघालात, पाण्यासाठी रक्त वाहायला तयार झालात आणि नदी तर अशीच वाहत राहील. अरे, ज्या नदीच्या पाण्यासाठी वाद करत आहात, ही नदी अशी वाहतच राहणार आहे. हिचं पाणी थांबणार आहे का? संपणार आहे का? ही नदी अशाच पद्धतीने वाहत राहणार आहे. आणि नदीला हे पाणी नसणार की तुम्ही तिच्यासाठी मेलात. असार मिळवण्यासाठी सार गमावत आहात. काय आहे? पाणी हे असार आहे आणि या असारासाठी तुम्ही काय गमावत आहात? सार गमावत आहात, म्हणजे माणसाला गमावत आहात. जर का युद्ध झालं, न जाणे त्यामध्ये कित्येक लोक मारल्या जातील, नाही का? एक तो धडा होता ना की विजयी राजा सैन्यासह नगरात शिरला. लुडे पांगडे पुरुष, विधवा स्त्रिया, अनाथ बालके या सगळ्यांना तो सांगत सुटला. काय सांगत सुटला? या माझ्याजवळ या, मी शांतीचा दैवत आहे, शांतीचा पुजारी आहे. पण कुणीही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवीना. का? कारण हे जे लुळे पांगडे पुरुष झाले होते, विधवा स्त्रिया झाल्या होत्या, अनाथ बालके झाले होते, ते केवळ आणि केवळ त्या राजाने आदेश दिला युद्धाचा. त्यामुळे त्या युद्धामध्ये लोक काही लुळे पांगडे झाले, काही लोक मरण पावले म्हणून महिला विधवा झाल्या, काही लोक मरण पावले म्हणून आपल्या पित्याचं छत्र हरवल्यामुळे मुलं पोरकी झालेत. आणि मग अशा या राज्यामध्ये जर का एखादा राजा म्हणत असेल की या माझ्याजवळ या, मी शांतीचा दैवत आहे, शांतीचा पुजारी आहे, तर कोण त्याच्यावर विश्वास ठेवेल? कोणी ठेवेल का? तर बुद्ध त्यांना समजवतात की नदीला हे पाणी माहीत नसणार की तुम्ही तिच्यासाठी मेलात. हां, नदीला हे पण माहीत नसणार की तुम्ही तिच्यासाठी, ज्या नदीसाठी तुम्ही भांडण करतात, मरणार आहात आणि मारणार आहात, त्या नदीला हे माहीत असणार आहे का की आपल्यासाठी कोणी मेलं? याने एका माणसाचा मुर्दा पाडला, मग चला आपण त्याच्या शेतातच जाऊ आता जास्त. अरे, या नदीला हे पण माहीत नसणार आहे, अशा नदीच्या पाण्यासाठी तुम्ही भांडत आहात.
असार मिळवण्यासाठी सार गमावतात, दगड धोंड्यासाठी हिरे जवाहर फेकीत आहात. आणि म्हणून तुमच्या जीवनात दुःख आहे, चिंता आहे, अंधकार आहे. मला पहा, माझ्या महासुखाला पहा. पहा, बुद्ध काय म्हणतात? मी पहा माझ्या महासुखाला पहा. कारण मी वैऱ्यांमध्ये अवैरी होऊन जातो. वैरी लोकांमध्ये कसा होऊन जातो? अवैरी होऊन जातो. आणि या संसारातल्या आसक्त लोकांमध्ये अनासक्त होऊन जातो. अनासक्त होऊन विहार करतो. आणि म्हणून मी कसा आहे? सुखी आहे. माझ्या महासुखाला पहा. माझ्या महासुखाचे मूळ कशात आहे? त्याचे मूळ अशात आहे की मी अवैराने जगतो आहे. मी अवैराने जगतो आहे, मैत्रीने विहरत आहे. मी सारासार व असारास असार म्हणून जाणतो. म्हणूनच मला महासुखाची प्राप्ती झाली आहे. वैरी लोकांमध्ये अवैरी होऊन आणि विकारी लोकांमध्ये अविकारी होऊन व आसक्त लोकांमध्ये अनासक्त होऊन सुखाने मी विहार करीत आहे. आणि मग भगवंतांनी ही गाथा त्या ठिकाणी उच्चारली. तर पहा, संपूर्ण जगामध्ये कशासाठी संघर्ष सुरू आहे? भारत पाकिस्तान संघर्ष आहे. अमेरिका, इराक, अफगाणिस्तान, चीन, इस्रायल, इजिप्त. वारंवार जेव्हा अस्थिरता होते, झगडे होतात. हाच झगडा आहे. कशाचा? सर्व संघर्षाची हीच कहाणी आहे. जेव्हा एकटा दुकटा मनुष्य पागल झाला तर आपण ओळखू शकतो. मात्र समूह जेव्हा पागल होतात तेव्हा ओळखणे कठीण होते. पहा, एखादा माणूस पागल झाला तर आपण ओळखू शकतो की त्याच्या पागल होण्याचं कारण काय आहे. पण जेव्हा समूहाचे समूह जथ्थेच्या जथ्थे पागल होतात, कशाने पागल होतात ते? कोणी म्हणते हे खतरे में आहे, कोणी म्हणते ते खतरे में आहे. आणि बस असे कोणी लोक, नेते लोक म्हणतात की हे खतरे में है, ते खतरे में है. आणि त्या समूहाचे लोक मग पागलासारखे वेडे होतात आणि त्या धर्म वेडे होऊन त्या धर्मासाठी रक्तपात करतात. मनोवैज्ञानिक म्हणतात आपण एखादा दुसरा पागल मनुष्य फार क्वचित पाहतो, परंतु समूहाचे पागलपण नित्य धर्म आहे. पहा, समूहाचे पागलपण नित्य धर्म आहे. तेच की कोणी म्हणते ये खतरे में है, कोणी म्हणते ते खतरे में है. धर्माच्या नावावर बलिदान केल्याने स्वर्गप्राप्ती होते असे काही लोक सांगतात. त्यांची अशी समजूत असते. मनुष्य व्यक्तिशः पागल क्वचितच कधी होतो, मात्र सामूहिक रीतीने तो कायमचाच पागल आहे, असे बुद्धाचे सांगणे आहे. सामूहिक रीतीने लोक कायमचेच पागल असतात आणि ते वेड्यासारखे संमोहित होऊन काम करतात. जेव्हा राजापर्यंत बातमी पसरली की नौकरांचा झगडा झालेला आहे आणि दुसऱ्या नौकरांनी आपल्या नौकराला मारलेले आहे, अशा अफवा पसरल्या आणि राजा, प्रधान, सेनापती आपल्या सैन्यासह शस्त्रसज्ज होऊन लढाईसाठी तयार झाले. त्यांनी सत्य काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि अफवांवर विश्वास ठेवला. मूर्खापर्यंत सत्य पोहोचवण्याचा काही उपाय नाही. काहीही घडू शकते. एकाच्या तोंडातून दुसऱ्याच्या कानावर अशी ती साखळी आहे. कधी पहा, मोठ्या शहरामध्ये एखादी रॅली वगैरे निघते
काही युद्ध वगैरे होत नाही, काही कोणी झगडे करत नाही, कोणी भांडण करत नाही. पण तरी जर कोणी म्हटलं अरे हो गई की लोक बिचारे धावत पळत सुटतात आणि त्याचा फायदा घेऊन कोणी कुणाला मारते झोडते आणि बस तेच दंगल घडून येते. दोन्ही बाजूला शस्त्रसज्ज सैनिक उभे ठाकले. भगवंताच्या कानावर ही गोष्ट आदळली. दोन्ही बाजूला त्यांचे नातेवाईक उभे होते. शाक्य आणि कोलीय हे दोन्हीही त्यांचे नातलग होते. कोलीय हे सुद्धा त्यांचे नातलग आणि शाक्य तर त्यांचं कुळच आहे. भगवंतांनी दोन्ही राजांवर प्रेम केले होते. दोन्ही बाजूला त्यांना मानणारे लोक होते. भगवंताकडे पक्षपात नव्हता. पक्षपात असू शकला असता कारण ते शाक्य कुळातील होते. त्यांचे एक नाव शाक्यमुनी असेही आहे आणि या संघर्षात शाक्य सम्मिलित होते. एक पक्ष शाक्यांचा तर दुसरा पक्ष कोलियांचा. कोलीय लोक त्यांच्या सासरकडची मंडळी होती आणि नुसती त्यांची सासरकडची मंडळी होती का, त्यांच्या वडिलांचंही सासर तेच होतं. त्यांच्या मातोश्रीचा गोतावळा होता. मनात आणले असते तर सासरकडची दूरची मंडळी समजून पक्षपात करता आला असता. मात्र प्रत्येक संघर्षात चूक इथेच होत असते. हिंदू माझा मग मुसलमानांचा द्वेष, मुसलमान माझा तर हिंदूंचा द्वेष. प्रथम माझा कोण हे पाहिले जाते आणि बाजू पक्की होते. मात्र बुद्धांचे असे नाही. त्यांना दोन्ही पक्षांची मूढता असते आणि त्यांच्या मूर्खपणाची समज देण्यासाठी त्यांना मध्ये यावं लागते. आणि बुद्धांना पाहून दोन्ही पक्षाच्या सैनिकांनी शस्त्र खाली फेकले. बुद्धाप्रती असलेला आदर त्यांनी व्यक्त केला. क्षणभरांसाठी ते पागलपण विसरले. शस्त्रांनी भरलेले हात प्रणाम करू शकत नाहीत. पहा, जे हात शस्त्रांनी भरलेले असतात ते हात प्रणाम करू शकत नाहीत. ते हात जोडले जातात का? नाही. शाळेत मुलांना शिकवले जाते, जे हात उत्सुकलेले दगडाच्या वर्षावाला. जे हात उत्सुकलेले असतात दगडाच्या वर्षावाला तर त्यांना थांबवलं पाहिजे. ते प्रणाम करू शकत नाहीत, ते झुकू शकत नाहीत, ते एकमेकाला जोडून वंदन करू शकत नाहीत. जिथे हिंसा आहे तिथे प्रणाम असू शकत नाही. जिथे हिंसा आहे तिथे बुद्धाच्या चरणी लीन होण्यात अर्थ नसतो. कारण हिंसा तर नम्र होऊच शकत नाही. फक्त अहिंसा नम्र होणे पसंत करते. जो अहिंसक आहे तो समर्पित होईल. एक क्षण वीज चमकले. बुद्धांना दोन्ही पक्षाच्या मध्ये उभे ठाकलेले पाहून दोन्ही बाजूंनी शस्त्र फेकल्या गेले. बुद्धांनी विचारले, महाराज हा झगडा कसला? कोणाला नीट उत्तर देता आले नाही. बुद्धांनी ह्या लहानशा गोष्टीचा दोन गटातील भांडण मिटवण्यासाठी अगदी कौशल्याने उपयोग केला. हीच बुद्धांची कला आहे. लहानशीच गोष्ट होती परंतु बुद्धांनी त्या गोष्टीला एका उपदेशाचा आधार बनविला. बुद्ध असे म्हणत नाहीत की बाहेर त्यांचे शत्रू नाहीत. फक्त एवढे सांगतात की मी वैररहित विहरत असतो. पहा, बाहेर त्यांचे शत्रू नाहीत का? आहेत. देवदत्त तर त्यांच्यावर टपूनच बसलेला आहे. पण देवदत्ताच्या मनामध्ये शत्रुत्व आहे, बुद्धाच्या मनामध्ये नाही. आणि म्हणून बाहेर त्यांचे शत्रू आहेत पण बुद्ध वैररहित होऊन विहरत असतात. मी निर्वैर झालेलो आहे. दुसऱ्याशी तर वैरत्व नाहीच नाही, माझे स्वतःशीही वैरत्व नाही. पहा, बुद्ध काय म्हणतात की माझं दुसऱ्याशीही वैरत्व नाही आणि माझ्यासोबतसुद्धा वैरत्व नाही. आणि म्हणून बौद्ध लोकांमध्ये एक महत्त्वपूर्ण साधना आहे. त्या साधनेचं नाव आहे मंगलमैत्रीची साधना. त्या मंगलमैत्रीच्या साधनेमध्ये प्रथम स्वतः अशी भावना करतात की
अहं अवेरा होमी, मी वैरमुक्त हो. माझे स्वतःशीही वैरत्व नाही अशी निर्वैर दशा आहे आणि हेच महासुख आहे. स्वतःशी वैरत्व असणे म्हणजे स्वतःमध्ये असलेल्या क्रोधाशी, मोहाशी, द्वेषाशी लढणे. अहंकार असेल तर अहंकाराशी लढणे. याला स्वतःशीच शत्रुता बाळगणे असे म्हणता येईल. बुद्ध म्हणतात माझे स्वतःशीही वैर नाही, म्हणजेच माझ्यातील संपूर्ण विकार गळून पडल्यामुळे दुसऱ्याशी तर सोडा, मी स्वतःशीही वैरत्व ठेवू शकत नाही. म्हणून मी महासुखात विहरत असतो, निर्वैर भावात विहरत असतो असे सांगून भगवंतांनी ही गाथा, ह्या 3 गाथा म्हटल्या. बुद्ध म्हणतात की आम्ही किती सुखपूर्वक जगत आहोत. याचा अर्थ असा की जोपर्यंत तुम्ही आपल्या अंतरात, हृदयात अवैराला उपलब्ध झाले नाही, तोपर्यंत तुम्ही बाहेर अवैरी राहू शकत नाही. पहा, पहिले स्वतःच्या चित्तामध्ये स्वतःविषयी अवैर राहावं लागते, तेव्हा आपण दुसऱ्यासोबत अवैरी राहू शकतो. त्याच पद्धतीने तुम्ही रोगी लोकात निरोगी होऊन आम्ही सुखपूर्वक जीवन जगत आहोत आणि रोगी मनुष्यांमध्ये स्वस्थ होऊन आम्ही विहरण करीत आहोत. आमच्यामध्ये क्षुधा आहे, भूक आहे, कामवासना आहे, जीभ स्वाद मागते, डोळे दर्शनीय वस्तू पाहू इच्छितात, नाक गंध मागतात, इंद्रियांचे किती मागणे आहे. पहा आपल्यामध्ये की इंद्रियांचे किती मागणे आहे. इंद्रियांचे एवढे मागणे आहे की त्याची गणतीच नाही, त्याची गणतीच नाही. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा तयार होतेच. मनात आम्ही भिकारी आहोत. ही भूक, हे रोग आहेत. त्यामुळे मनुष्य अनातूर म्हणजे स्वस्थ राहू शकत नाही. म्हणून बुद्धासारखे स्वस्थ राहून विहार करायचे असेल तर ह्या भुकेतून, कामवासनेतून, तृष्णेतून अलिप्त व्हावे लागेल. तसेच आसक्त लोकांमध्ये अनासक्त होऊन आम्ही सुखपूर्वक जीवन व्यतीत करीत आहोत. माणसाचे मन अत्यंत आसक्तीने भरलेले आहे. शेजाऱ्याने मोठे घर घेतले, आपणही घर घेण्यासाठी धडपडू लागतो. मग कितीही अडचण का असेना, शेजाऱ्याने कार घेतली, मग आम्हीही कार घेण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करतो. जर शक्य नसेल तर कर्ज घेतो व कर्जाचे ओझे जीवनभर वाहत राहतो. ही स्पर्धा माणसाला दुःखी करते, भटकायला लावते. दुसऱ्याची नक्कल केल्याने मनुष्य काय काय वस्तू जमा करतो ज्याची खरी गरज पण नसते. जास्त वस्तू घरात वाढल्याने माणसाच्या दुःखात भर पडत राहते. पण असं बुद्ध म्हणतात म्हणा, आम्ही नाही म्हणत. चिंता व अशांती वाढते. तिथे सुख कसे मिळेल, बुद्धासारखे महासुख कसे मिळेल. म्हणून बुद्ध म्हणतात आसक्त लोकांमध्ये अनासक्त राहून आम्ही सुखपूर्वक जीवन व्यतीत करीत आहोत. तसेच आसक्त मनुष्यांमध्ये अनासक्त होऊन आम्ही विहार करीत आहोत. तर अशा पद्धतीने छोट्या प्रसंगामध्ये भगवान बुद्धांनी शाक्य कोलियांना समजवलेलं आहे. उद्याची गाथा खूपच महत्त्वपूर्ण आहे की आमच्याकडे काहीही नाही तरी आम्ही सुखी आहोत असं बुद्ध म्हणतात. म्हणजे आकिंचन सुखी. तर ते कसे सुखी आहेत, तर उद्याची गोष्टसुद्धा रोचक आहे, श्रवणीय आहे, आपल्याला ऐकावीशी वाटेल अशी आहे.
ज्यामध्ये पाचशे तरुणींची गोष्ट आहे आणि मार सेनेची गोष्ट आहे. उद्या आपण 199 गाथा पूर्ण करत आहोत. आज 199 गाथा पूर्ण झाल्या. उद्या 200वी गाथा सुरू होईल.